वरणातील शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला वरण लागेल। त्यासाठी आपण वरण बनवून घ्यायचं। वरण बनवण्यासाठी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये लावून द्यायची। मी सोबतच भातही लावलेला आहे। वरण भाताचं कुकर लावून दिला। सोबत आता शेवग्याच्या शेंगाही सोलून घ्यायचे। त्यासाठी शेवग्याच्या शेंगाचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची। साल काढून झाल्यानंतर त्यांना आता उकळून घ्यायचं आहे। तर उकळण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये त्या शेंगा टाकून द्यायच्या। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळदही टाकायचं, जेणेकरून ज्या शेंगा आहेत त्या पांचट लागणार नाहीत। शेंगा अवघ्या 5-10 मिनिटात शिजून तयार होत असतात। आपल्याला जास्त प्रमाणात शेंगा शिजवायच्या नाहीये, थोडंफार आपल्याला थळ्या शेंगा ज्या आहेत ठेवायच्या असतात। चला तर ते एका साईडला जे कुकर लावलं होतं तेही आता तयार झालेलं आहे। चला आता फोडणी देऊयात। फोडणी देण्यासाठी तेल गरम करायचं, त्यामध्ये लसूण जिरं पेस्ट टाकायची, नंतर त्यामध्ये तिखट हळद हे टाकून घ्यायचं। ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। नंतर आपण जे वरण शिजवलेलं आहे ते वरण टाकून द्यायचं आणि त्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जे शेंगा शिजवलेल्या होत्या त्या त्यामध्ये टाकून द्यायच्या आहे। भाजी पातळ घट्ट आपल्या हिशोबाने बघून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि आता सर्वात शेवटी टाकायचं मीठ। त्यानंतर भाजीला उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा। अशी ही आपली चमचमीत शेवग्याच्या शेंगांची वरणातली भाजी तयार आहे। नंतर कोथिंबीर टाकून सर्व करायची।